महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कठोर परिश्रम व एकाग्रतेने अभ्यास केल्यास भरती प्रक्रियेत सहज यशस्वी व्हाल। विजय लगारे, रायगड कर्जत, प्रतिनिधी बाळू गुरव। पायाभूत अभ्यासक्रमाची पूर्वतयारीसाठी संदर्भ पुस्तके, बुद्धिमत्ता चाचणी, सखोल अभ्यास करून सराव चाचण्या द्याव्यात। सराव, गटचर्चा, अभ्यासाचे नियोजन, वेळेच्या नियोजनाचा प्रभावी वापर व एकाग्रतेने अभ्यास केल्यास भरती प्रक्रियेत यशस्वी होण्यास अडचण येणार नाही। 2 वर्षे कोविडच्या संकटामुळे भरती प्रक्रिया लांबणीवर गेल्याने आता 2022 ते 23 या वर्षात मोठी भरती होणार आहे। हे वर्ष स्पर्धात्मक अभ्यास करणाऱ्या युवा युवतींना महत्त्वाचे आहे। त्यांच्यासाठी मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत। ग्रामीण भागातील मुलामुलींना शारीरिकदृष्ट्या मजबूत असतात। कड्या कपारावरती सहजतेने फिरणाऱ्या या मुलांना काहीच कठीण नाही, मात्र त्यांनी कठोर परिश्रम करून यशस्वी व्हावे। 1 महिना आधी आम्ही सराव चाचणी व शारीरिक चाचणी घेणार आहोत, त्यासाठी सज्ज रहा, असे आवाहन मार्गदर्शन करताना कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी केले। कर्जतमधील रॉयल गार्डनच्या सभागृहात रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आगामी पोलीस भरती प्रक्रियेकरता कर्जत विभागातील खेडेगावातील युवा युवतींना पोलीस भरतीबाबत योग्य ती माहिती व प्रशिक्षण देण्याकरता उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केडी कोल्हे, नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, माथेरानचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, सुमित खोत, माधुरी मुळीक आदी व्यासपीठावर उपस्थित होते। पोलीस निरीक्षक कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात तालुक्यातील जास्तीत जास्त मुली पोलीसमध्ये भरती व्हावेत यासाठी हे शिबिर घेण्यात आले आहे। या शिबिरातील मार्गदर्शनाने भरती होण्यासाठी सोपे जाईल असा विश्वास व्यक्त केला। तेंडुलकर यांनी भरती प्रक्रियेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती याची माहिती देऊन गोळाफेक ही ताकदीवर नसून त्यासाठी वेगळी ट्रिक वापरण्याची आवश्यकता असते असे स्पष्ट केले। माधुरी मुळीक यांनी लेखी परीक्षेत सर्व प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्याची योग्य उत्तरे देणे आवश्यक आहे। सध्याच्या राजकीय घडामोडींवर सुद्धा प्रश्न विचारले जातात, त्याची अचूक उत्तरे देण्यासाठी अभ्यासाची गरज आहे असे स्पष्ट केले। उद्धव सुर्वे यांनीही आपल्या मार्गदर्शनात विविध ट्रिक विद्यार्थ्यांना सांगितल्या। देवा अकादमीचे अजय शिर्के यांनी परीक्षा कशी होईल, गोळाफेक करताना किती मीटर अंतरावर फेकल्यावर किती गुण मिळतील, धावण्याचे अंतर किती मिनिटात किंवा सेकंदात पार केले पाहिजे हे सविस्तरपणे सांगितले। तसेच भरतीच्या ठिकाणी एक दिवस अगोदर पोहोचा असा सल्ला दिला। नेरळच्या उडान अकादमीचे अंकुश माळी यांनीही तणाव घालण्यासाठी व जास्त गुण मिळवण्यासाठी काय केले पाहिजे ते सांगितले। त्यानंतर शिबिरार्थींना गोळाफेक कशी करायची त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। या प्रसंगी भिसेगावच्या प्रहार अकादमी रुपेश कुडेकर, प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते। तसेच शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्लॅनिंग करणे, त्या प्लॅनिंगचं मूल्यमापन करणे आणि त्या इम्प्लिमेंटेशनमध्ये
पुस्तकांमध्ये एक पॉलिटिकल पॅरामीटर आपल्याला त्याची भूमिका निभावू शकते. कोण कंटाळले का? अरे कंटाळी काय? तुम्ही कंटाळला तर मी बोलू. आणि मी सांगतोय, आमचे अनुभव सांगतोय की कुठे पुस्तकामध्ये मिळणार नाहीये की ज्या अनुभवांनी जो आम्ही वर्कआउट केला त्याच्या आधारे आम्ही सर्व उमेदवारी इथे सक्सेस आम्ही प्रशासनामध्ये काम करतो. मी सांगायचं म्हणजे आम्ही सर्व मंडळी सर्वसामान्य फॅमिलीचे आहे. म्हणजे जसे तुम्ही होता तसेच आम्ही भूतकाळामध्ये तुमच्यासारखेच आम्ही तुमचा बॅकग्राऊंड फॅमिली बॅकग्राऊंड या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त आपली सोच आणि आपलं प्लॅनिंग जर प्रॉपर असेल तर तुम्ही तुमच्या टार्गेट प्रमाणे नक्की साध्य करू शकाल. तर मला असं वाटतं की टाइम मॅनेजमेंट आणि प्लॅनमध्ये ह्या गोष्टी तुम्ही यशासाठी करणं खूप असा टॉपिक तुम्ही पहिल्यांदा सिलेक्ट करा आणि त्याचा म्हणजे त्याचा बेस पक्का करून ठेवा, जेणेकरून त्या विषयावर कोणताही प्रश्न आला त्यापुढे तर तुम्ही परफेक्ट त्याचा आन्सर देऊ शकाल. त्याच्यानंतर संख्यामांच्या अक्षरामध्ये असतं की परस्पर संबंध ओळखा किंवा विसंगत घटक ओळखा. हे कॉमन टॉपिक आहे जे बुद्धिमत्ता चाचणीत येतात आणि त्याचे मार्क्स असे असतात की ते मार्क्स जाऊ शकत नाही. तुम्ही भले इतिहास भूगोल किती वाटत तुम्हाला माहित नसतं की इतिहास भूगोल कुठले प्रश्न येणार आहेत. बऱ्याच वेळा असं होतं की वाच सिलेबस आहे आपण अभ्यास करत राहतो पण असं वेगळेच प्रश्न येऊन जातात. त्यामुळे तुम्हाला जो विषय आधी सोपा जातो ना त्या विषयाचे क्वेश्चन आधी सोडवा. असं होतं की बरेच जण सांगतात अवघड विषयाचे प्रश्न लवकर सोडवा म्हणजे सोप्या विषयाला नंतर थोडा वेळ भेटेल. पण मुलं असं होतं की डिप्रेशन मध्ये जातात ज्यावेळी अवघड विषय आधी घेतात आणि जर त्याचं काय आलं नाही तर मुलं डिप्रेशन मध्ये जातात. त्यासाठी आधी किंवा मेकॅनिकली सोपं जात असेल तर तुम्ही ते विषय आधी सोडवा, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल तुम्हाला काहीतरी येत आहे म्हणून पेपरमध्ये. आणि जे विषय तुम्हाला असं वाटतंय की टफ आहे थोडे तर ते तुम्ही लास्टला सोडवायला ठेवा. आणि त्याच्या खाली क्वेश्चन पेपर पण तुमचा सिलेबस असतो त्याच्यानंतर दिला जातो पण तुम्हाला थोडी चर्चा कामासाठी जागा वगैरे दिली जाते. तर तुम्ही अक्षर माहिती वगैरे ती प्रॉपर तेवढ्या वेळेत लिहून ठेवली पाहिजे की जेणेकरून पेपर आलाय नंतर तुम्ही घेणार आहात तुम्ही अक्षर माहिती लिहिणार त्यावेळेस प्रश्न आला तर तुम्ही ते त्यावेळी करणार म्हणजे ते तुमची 50-60 सेकंद आधीच निघून जातात. तर त्या गोष्टी तुम्ही आधी करायला पाहिजे. तुम्हाला मॅथ्स आणि बुद्धिमत्ता चाचणी खूप कॉमन टॉपिक आहे म्हणजे दोन्हीचा अभ्यास सेपरेट करण्याची गरज नाही की तुम्ही एकाच विषयाच्या अभ्यासामध्ये दोन्हीचा पण अभ्यास आहे तर तुम्ही घनमूळ वर्गमूळ तुम्हाला मार्क्स भेटत जातात. आणि बाकीचे विषय असतात तर अनुमान ह्या गोष्टी थोड्या टफ असतात तर त्यासाठी तुम्हाला खूप छोट्या छोट्या ट्रिक्स असतात. तुम्ही म्हणता की मला मॅथ्स येतच नाही, ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट येत नाही म्हणता ना त्यावेळी तुम्हाला कधीच येत नाही. तुम्हाला जी एकदम छोट्या ट्रिक्स असतात फारसा अभ्यास करावा लागत नाही तर त्यासाठी तुम्ही त्या ट्रिक्स लक्षात ठेवा प्रत्येक विषयाच्या. मॅथ्ससाठी एक आणि रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्तेसाठी अभिनव प्रकाशनचं पुस्तक आहे. खूप सोपे म्हणजे पोलीस भरतीसाठी किंवा MPSC साठी सुद्धा असे छोटे छोटे ट्रिक्स दिलेले आहेत त्या तुम्ही फॉलो करा. मोठे बेनगाव येथील आयुष्य फार्म हाऊस जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म.
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.